अमरावती शहरामध्ये रोज गुन्हेगारीच्या घटना आहे. मर्डर असो, डकेती असो, लूटपाट असो, हाफ मर्डर असो, अशा घटना ह्या रोज आपल्याला रोज निदर्शनास येत आहे. पेपराच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून अमरावती शहरात हा गुन्हेगारीचा ग्राफ खूप वाढत आहे. आणि यासाठी अमरावती शहराची पोलिसिंग ही रस्त्यावर दिसली पाहिजे. आरोपींना, या जे गुन्हेगार क्षेत्रात जे वळत आहे त्यांना धाक पोलिसिंगचा असला पाहिजे. त्यांची पेट्रोलिंग वाढल्या पाहिजे, त्यांची गस्त वाढली पाहिजे. आणि जे अल्पवयीन जे युवक आहे, जे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे, त्या अल्पवयीनवरही पोलिसांचं समुपदेशन हे त्यांना झालं पाहिजे. आणि पोलिसांचंच नाही तर त्यांच्या पालकांचं, आणि ज्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये असेल त्यांच्या शिक्षकांचं, आणि त्या परिसरात जे सामाजिक कार्यकर्ते आहे, सामाजिक कार्यकर्ते असं, सामाजिक नेते असन, यांनीही त्या नवीन अल्पवयीन युवकांना समुपदेशन केलं पाहिजे. त्यांना रोजगाराकडे, त्यांना व्यवसायाकडे, त्यांना नोकरीच्या मार्गाने वळवलं पाहिजे, जेणेकरून या शहरातली बेकारी, ही गुन्हेगारी कमी. आणि अमरावती जे शहर आहे हे महापुरुषांचं शहर आहे. या अमरावती शहरामध्ये हा इथं वारसा लागला आहे. या चांगल्या अमरावती शहराची संस्कृती ही चांगली टिकली पाहिजे. आणि हे गुन्हेगारी अमरावती शहरातून खतम झाली पाहिजे. चांगल्या अमरावती शहराचं हे पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या कामासाठी, चांगल्या कर्मासाठी, चांगल्या योग्य अमरावती शहराचं चांगलं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजलं पाहिजे.